आणि जर त्यांची चौकशी झाली तर दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला वेळ लागणार नाही असं मला वाटतंय. तर तुम्ही आज वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद तुमचे. आणि होप सो तुमचं हा शेवटचं एक क्लोजिंग स्टेटमेंट तुमच्याकडून. बस एकच स्टोरी सांगतो, त्याच्यात हे सगळं कन्क्लुजन होईल की एक काय असतो, एक व्यक्ती मर्डरचा आरोपी असतो, खूप पॉवरफुल रिच असतो. तर एखाद्या समजा असा मानून घ्या माजी मुख्यमंत्र्याचा मुलगा असतो, खूप पॉवरफुल असतो, त्याच्यावर मर्डरचा चार्ज लागतो. तो एक मोठा वकील पकडतो. तर तो त्याला सांगतो की देखो हे बघा, मला ना त्या फाशीची खूप भीती वाटते त्या याची, तर तुम्ही माझी आजीवन कारावासामध्ये कन्वर्ट करून घ्या, उम्र कैदमध्ये. मी तुम्हाला 1 कोटी रुपये फी देईन. तर वकील म्हणतो ठीक आहे, केस चालते, सगळं होते, मग त्याला आजीवन कारावासाची शिक्षा होते. मग तो जातो, त्याला पैसे गिसे देतो. बरं झालं तुम्ही जसं म्हटलं तसं केलं. तो वकील म्हणतो, अरे खूप कठीण काम होतं बाबा, तुला माहित आहे का किती मेहनत लागली. जज मानायलाच तयार नव्हता म्हणे. हे म्हणे काय झालं काय म्हणे साहेब. अरे जज म्हणत होता म्हणे याला निर्दोषच सोडतो मी, पण मी मोठ्या मुश्किलीनं आजीवन कारावास करून घेतलं म्हणे. तर हे काय असतात, असे 150 ऍडवायझर असतात ना. तुम्हाला आठवत असेल की जेव्हा यांनी खोटा डिफेन्स जेव्हा घेतला होता, की दिशाचा जेव्हा डेथ झाली तेव्हा मी मुंबईतच नव्हतो, डोंबिवलीला होतो, माझ्या आजोबा ते डेथ झाली होती. तर त्यावेळेस नितेश राणे साहेबांनी एक डायलॉग बोलले होते, म्हणजे चांगलं आहे असंच बोलत राहा, जेवढा बोलशील तेवढा फसशील. तर याच्यात कसं आहे की ज्या लोकांनी अति हुशाऱ्या केल्या ना याच्यामध्ये, त्या लोकांनी याचं काम केलं. मग त्यांनी केल्यामुळे देवाने काय केलं, बराबर ते घडवून आणलं. याचं सगळं क्रेडिट त्या कॉमन मॅनच्या, त्या सगळ्या उनको दुआ बोलते जे काय त्यांच्या प्रार्थना होत्या, तर ते SSR वॉरियर्स आणि सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सारखे जे पवित्र आत्मा, त्यांची जी आत्मा जे श्राप लागला होता ना, या सगळ्याचा रिझल्ट आहे की हे होतं. हा ठीक आहे, डिले होतोय. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच.